लातूरचे सुपुत्र आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूरमध्ये एका मोठ्या स्वच्छता क्रांतीची सुरुवात झाली आहे. केवळ केक कापून वाढदिवस साजरा न करता लातूरला कचरामुक्त आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी चक्क मॉडेल वार्ड म्हणजेच आदर्श प्रभाग ही संकल्पना राबविण्यात येते आहे. लातूरचा प्रभाग क्रमांक 12 आता संपूर्ण शहरासाठी एक आदर्श ठरणार आहे. त्या प्रभागाला मॉडेल वॉर्ड म्हणून विकसित करण्याचा विडा उचललाय व्हीडीएफ फाउंडेशन आणि लातूर महानगरपालिकेने. इंदूरच्या धर्तीवर लातूरला स्वच्छतेत महाराष्ट्रात नंबर 1 वर नेण्याचा संकल्प या मोहिमेतून करण्यात आला आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे केवळ रस्ते साफ करणे नव्हे तर प्लास्टिक मुक्त लातूर करणे हा देखील आहे. यासाठी घरोघरी जाऊन कचऱ्याचे वर्गीकरण कसे करावे, ओला आणि सुका कचरा वेगळा कसा ठेवावा याबाबत जनजागृती केली जाणार आहे. महिलांचा मोठा सहभाग या मोहिमेचे मुख्य आकर्षण ठरतंय. आमदार अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेली ही चळवळ केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता लातूरला खऱ्या अर्थाने सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी मोलाचा दगड ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. लातूर शहर महानगरपालिका महापौर या नात्याने वार्ड क्रमांक 12 वार्ड क्रमांक 12 स्वच्छता अभियान महानगर लातूर शहर महानगरपालिका या महापौर या नात्याने माननीय श्री अमित विलासराव देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपलं वार्ड क्रमांक 12 स्वच्छता अभियान चालू करण्यात आलेलं आहे. हे वार्ड क्रमांक शहरामध्ये कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा कसा अलग करता येईल किंवा आपलं लातूर शहर हे स्वच्छ कसं करता येईल हे आपलं वार्ड क्रमांक 12 पासून चालू झालेलं आहे. वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 12 पासून स्वच्छता अभियानाची सुरुवात झालेली आहे. काय सांगा? खरं तर माननीय आमदार साहेबांचा वाढदिवस उद्या आहे 21 तारखेला आणि व्हीडीएफ संस्था आणि लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक 12 पासून ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे. काँग्रेस पक्षाने जे आपला जाहीरनामा इलेक्शन मध्ये दिलेला होता की त्यातला एक मुद्दा जो होता तो स्वच्छ लातूर सुंदर लातूर, त्याचा पहिला पाऊल आज आम्ही घेतलेला आहे. त्याच्या अनुषंगाने हा वॉर्ड माननीय महापौर मॅडमचा हा वॉर्ड आहे आणि इथून आज ह्या स्वच्छता मोहिमेची सुरुवात झालेली आहे. व्हीडीएफ संस्थेचे विद्यार्थी, तिथले कर्मचारी, तिथले स्टाफ, महानगरपालिकेचे स्वच्छता विभाग आणि या प्रभागातले आणि आजूबाजूच्या प्रभागातले सगळे माननीय नगरसेवक त्यांनी स्वतः या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेऊन स्वच्छता हाती घेतलेली आहे. आणि त्यामुळे आता हा एक प्रभाग झाला की हेच मॉडेल पुढे प्रत्येक प्रभागामध्ये राबवण्याचा प्रयत्न राहील आणि स्वच्छतेत सुंदर लातूर, स्वच्छ लातूर नक्कीच साकार होईल, याबद्दल काही दुमत नाही. प्लास्टिक बंदीसाठी काय आपण ठोस उपाययोजना प्रशासनाला प्लास्टिक बंदीमध्ये नक्कीच दिलेली आहे, आधीही दिलेली आहे. फक्त त्याचं पालन काटेकोरपणानं कसं होईल याच्या बाबतीत प्रशासनाला नक्कीच आम्ही इन्स्ट्रक्शन देऊ. आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेबांचा 21 मार्च रोजी वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाचं निमित्ताचं प्रयोजन करून आदरणीय महापौर मॅडमच्या वार्डामध्ये प्रभाग 12 मध्ये मॉडेल वार्ड करण्यासाठी आम्ही हा वार्ड घेतलेला आहे. महापौर मॅडमचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान असणार आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन आम्ही स्वच्छता अभियान घेणार आहे. प्रत्येक महिलांना त्याच्यामध्ये जागरूक करून प्रत्येक घर कसं आमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल. येणाऱ्या काळामध्ये आम्हाला इंदोरच्या धर्तीवर लातूरला आपल्याला पूर्ण प्लास्टिक मुक्त लातूर करायचं आहे. स्वच्छता अभियानामध्ये आमचा तो मोठा उपक्रम राहणार आहे की वर्गीकरण कशा पद्धतीने असावं. कचऱ्याचं वर्गीकरणच मुळात आम्ही लोकांना, प्रभागातल्या लोकांना समजवणार आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही घरोघरी जाऊन समजवणे, सांगणे, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणे या पद्धतीचे उपक्रम असणार आहेत. हा वार्ड येणाऱ्या काळामध्ये शहरासाठी एक मॉडेल वार्ड असणार आहे. कचऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने करता येईल, ज्याच्यामध्ये आपल्याला इथल्या ज्या स्वच्छतेच्या गाड्या आहेत, स्वच्छता कर्मचारी आहेत, लोकांचं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट राहील हे येणाऱ्या काळामध्ये आम्ही व्हीडीएफ फाउंडेशनच्या वतीने आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम येत्या काळामध्ये घेण्यात येणार आहे. याच्यामध्ये प्लास्टिकचं आम्ही सगळ्यात मोठं प्लास्टिक मुक्त कसं शहर होईल याचा प्रयत्न खूप मोठा राहणार आहे. पण याच्यासाठी जनजागृतीच महत्वाची आहे, कारण आपण लोकांना
घरोघरी जाऊन समजावून आणि त्यांचा कचरा, पिशवीभर कचरा घराच्या बाहेर येऊन पडतोय म्हणजे तिथून खऱ्या अर्थानं सगळ्या नागरिकांचं काम सुरू होतंय. आणि मला असं वाटतं की तो पिशवीतला कचरा लोक घराच्या बाहेर आणून टाकणार नाही, यासाठीच खूप मोठा आम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. लातूरकर मला माहित आहे की प्रत्येक वेळेला नवं घेण्यासाठी तयारच असतात. जे जे नवं ते लातूरला हवं या पद्धतीनं लातूरवाले मदत करत असतात. येणाऱ्या काळामध्ये इंदोर शहर, मी म्हणते की आज भारतामध्ये कचरा मुक्त आणि प्लास्टिक मुक्त शहर झालेलं आहे. आज इंदोरलाही मागे टाकून लातूर हे महाराष्ट्रातलं पहिल्या नंबरचं शहर होईल, एवढी मी आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगते. Thanks for watching Ekmat Digital.